नमस्कार बालदोस्तांनो, आता आपण घेत आहोत इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील भाषा विषयाची 8वी कविता ते अमर हुतात्मे झाले. म. कुलकर्णी यांनी लिहिलेली ही कविता. तर ती आपण वाचून घेऊया, गाऊन घेऊया आणि मग ती समजावून घेऊया. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले. बघा मुलांनो, मागच्याच सप्त्यांमध्ये आपण 15 ऑगस्टला आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि त्या अनुषंगाने आपल्या सिलेबसमध्ये ही कविता आलेली आहे. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी जे स्वातंत्र्य मिळालं ते इतके सहजासहजी मिळालेलं नाही. जवळजवळ 150 वर्षांची गुलामगिरी, आपल्यावर इंग्रजांचं राज्य आणि त्या सर्व जाचातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान ह्या देशासाठी दिलं आणि त्यामुळे ओळ आहे ते देशासाठी लढले, ते अमर होतं. अमर म्हणजे ज्यांना मृत्यू नसतो. ॲक्च्युली मरण आहे, पण ते आजही ते लोक मेलेली आहेत, पण आजही ती आपल्या स्मरणात आहेत. येते लक्षामध्ये, कारण त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं. हुतात्मे म्हणजे काय मुलांनो? देशासाठी बलिदान देणारे व्यक्ती. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. स्वातंत्र्य मिळवणं एवढं सोपं नव्हतं. त्यांनी आपल्या सुखी संसाराचा त्याग केला, घरदार सोडलं आणि ज्योती दिवा जसा असतो, ते दिव्यातली ज्योत जशी जळत राहते आणि दुसऱ्यांना उजेड दाखवत राहते, त्याचप्रमाणे ह्या लोकांनी ज्योती समजीवन जगलं आणि देशासाठी ते लढले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. तुरुंगात गेले, उपवास झाला म्हणजे काय, कधी कधी खायला सुद्धा भेटलं नाही, त्या अनुषंगाने उपवास म्हटलेला आहे. तुरुंगामध्ये त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले, त्यांचा छळ झाला, पण ही लोक आपल्या ध्येयापासून विचलित झाली नाहीत. सोसला किती वनवास, त्यांना अक्षरशः वनवास भोगावा लागला. वनवास म्हणजे यातना, जसा प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास भोगावा लागलेला होता, पण त्या पद्धतीने या ठिकाणी हाल अपेष्टा त्या लोकांनी सोसल्या, या अर्थाने वनवास हा शब्द वापरलेला आहे. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. ह्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या लोकांनी प्राणांचं बलिदान दिलं. कुणाला फासावर चढवलं होतं इंग्रजांनी. येत्या लक्षामध्ये अनेक क्रांतिकारक शहीद झाले, अनेक लोक गोळीबारामध्ये मारले गेले, काहींना फाशीच्या शिक्षा झाल्या. अशा ह्या आपल्या क्रांतिकारकांनी खूप बलिदान आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेलं आहे. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. माता म्हणजे कोणती माता मुलांनो? भारत माता. झगडली झुंजली, संघर्ष केला, लढले आपले भारतीय लोक. जनता म्हणजे लोक लढले आणि मग तेव्हा कुठे आपली भारत माता 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाली. हिमशिखरी ध्वज फडफडले. ध्वज म्हणजे झेंडा, आपला भारताचा तिरंगी झेंडा. हा हिमशिखरी फडफडला, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. राष्ट्रध्वज, तिरंगी झेंडा आपला, हा राष्ट्रध्वज हा या साक्षीला आहे. त्याला आपण वंदन करूया, त्याला आपण नमन करूया, नमस्कार करूया आणि आपल्या भारत मातेचं जयगीत गाऊया. ते देशासाठी लढले, अशी म. कुलकर्णी यांची अतिशय सुंदर अशी देशभक्तीपर ही आपल्याला कविता आहे. नक्कीच तुम्ही ही कविता पाठ करणार आणि याच्यावरील स्वाध्यायसुद्धा तेवढ्याच व्यवस्थित सोडवणार. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.